नवरात्राच्या उपवासामध्ये आपण नेहमीच अनेक पदार्थ बनवत असतो. उपवासाच्या अनेक रेसिपी बघत असतात, पण अगदीच आपल्या पारंपरेला आणि मराठमोळी पद्धतीला साजेल अशी आज आपण इथे रेसिपी बनवणार आहे. तर आज तुपाची फोडणी देऊन केलेला असं वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी आणि तोंडी लावायला किस आणि हिरव्या मिरच्या. तर चला कोणताही वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. नमस्कार, मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिलं आपण इथे शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले, हिरव्या मिरच्या, आलं, 1 चमचा जिरी आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली. सगळ्यात पहिलं आपण इथे शेंगदाणे गवळे गवळे फक्त आपल्याला भाजून घ्यायचे, जेणेकरून शेंगदाण्याची वरची जी साल असते ती साल इथून निघेल. जर साल न काढता आमटी केली तर आमटी ही काळपट बनते किंवा काळपट होते. तर फक्त साल काढून घेण्यापुरतंच आपण इथे शेंगदाणे आपल्याला इथे गरम करून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता हलके हलकेसे मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले. शेंगदाणे भाजून घेतल्याच्या नंतरनं आपण वरची पूर्ण साल इथे काढून घेतलेली. इथे मी आलं घेतलेले, हिरव्या मिरच्या. इथे हिरव्या मिरच्याला कोणता अंदाज नाही, कारण आमटी आपल्याला किती झणझणीत पाहिजे त्यानुसार आपल्याला इथे हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरी घेऊन आपल्याला कोरडंच मिक्सरला पहिलं वाटून घ्यायचं, म्हणजे मिरच्या आणि आलं व्यवस्थित बारीक होतं आणि वाटलंसुद्धा जातं. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपण इथे हिरव्या मिरच्या, आलं आणि जिरं वाटून घेतल्या. शेंगदाणे आपल्याला घालून इथे सगळ्यात पहिलं आपल्याला कोरडं वाटून घ्यायचं शेंगदाणेसुद्धा, म्हणजे शेंगदाणे चांगले बारीक होतात. आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं अर्धी वाटी पाणी घालून बारीक असं आपल्याला हे वाटण इथे शेंगदाण्याचं करून घ्यायचं. व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित मिरची आणि शेंगदाणे व्यवस्थित वाटले जातात. तर तुम्ही इथे बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण बारीक पेस्ट असं आपण इथे शेंगदाण्याचं वाटण इथे आपण करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याच्या आमटीला इथे तडका देऊन घेण्यासाठी आता इथे तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता. मी इथे 2 चमचे तेल घातलेले आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरीचा तडका देऊन घ्यायचा, कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला जे वाटण आपण आमटीसाठी करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. आता आमटी इथे आपल्याला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची. आता कोथिंबीर आणि कढीपत्ता जर तुमच्याकडे चालत नसेल तर तुम्ही ह्या 2 गोष्टी नाही घातल्या तरी चालेल. त्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि आमटी व्यवस्थित हलवून आपल्याला खळखळून अशी आमटी आपल्याला इथे उकळी येऊन द्यायची आमटीला. आणि उकळी आल्याच्या नंतरनं सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती आमटी 10 मिनटं इथे उकळत ठेवायची, म्हणजे शेंगदाणे चांगले शिजले जातात, आमटीला चवसुद्धा चांगली येते. आणि तुम्ही इथे बघू शकता अगदीच 10 मिनटं झालेले आणि छान अशी आपली जास्त पातळ नाही, घट्ट नाही. तर इथे आपली उपवासासाठी शेंगदाण्याची आमटी आपण इथे बनवून घेतलेली. तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आमटी परत एकदा हलवून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपली इथे झणझणीत अशी मराठमोळी पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने आपण इथे उपवासासाठी किंवा वरईच्या भाताबरोबर खाण्यासाठी आमटी इथे बनवून घेतलेली. ही आमटी तुम्ही इथे उपवासाच्या वड्यांबरोबर सुद्धा बनवू शकता. तर इथे आमटी आपली बनवून झालेली आहे. त्यानंतर आपण इथे वरईचा भात इथे बनवून घेणार आहे. 1 वाटी मी इथे वरई घेतलेली आणि वरई आपल्याला फुलेपर्यंत इथे गवळी गवळी भाजून घ्यायची. आता तुम्ही इथे वरई नाही भाजली आणि तसाही तुम्ही वरईचा भात बनवला तरी चालेल, पण जर वरई तुम्ही इथे भाजून घेतली तर भाताला चव खूप छान लागते. मोकळा सुटसुटीत तुम्हाला जर भात पाहिजे नसेल तर मोकळा सुटसुटीत तो जास्त होतो. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मी 2-3 मिनिटांमध्ये ही वरई आपली चांगली अशी फुगली गेलेली पांढरं शुभ्र. त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं. वरईचा भात बनवताना शक्यतो तुपाचा वापर करायचा. 2 चमचे तूप घातलं, थोडीशी आपल्याला अर्धा चमचा जिरीची फोडणी इथे द्यायची. हिरव्या मिरचीचा ठेचा मी इथे घालून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या, आलं आणि थोडंसं जिरं घालून मी इथे ठेचा बनवून घेतलेला आहे.
अर्धा चमचा ठेचा घातला की ठेचा परतून घ्यायचा आणि त्यानंतर एक बटाटा मी इथे चिरून घेतलेला आहे. तुम्ही बटाट्याच्या जागी तोंडली घेऊ शकता, रताळी घेऊ शकता, शेंगदाणे किंवा काकडीसुद्धा तुम्ही इथे घालू शकता किंवा काहीच न घालता तुम्ही इथे भात बनवला तरी चालेल. 2 मिनटं बटाटे आपल्याला परतून घ्यायचे आणि भाजून घेतलेली वरई स्वच्छ आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर वरई आपल्याला यामध्ये थोडीशी परतून घ्यायची. वरईसुद्धा आपल्याला तुपामध्ये चांगली परतून घ्यायची. त्यामुळे वरई तुपामध्ये चांगली परतल्यामुळे तुपाचा जो वास असतो तो वरईच्या भाताला लागतो. तर वरई आपण परतून घेतली की त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. आता इथे मात्र एक टिप लक्षात ठेवा, जर तुम्हाला एकदम मोकळा सुटसुटीत भात पाहिजे नसेल तर 1 वाटीसाठी फक्त आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आणि थोडासा असट तुम्हाला भात पाहिजे नसेल तर 2 वाट्या मात्र पाणी घालायचं आपल्याला. तर मी थोडासा वलसर राहण्यासाठी मी 2 वाट्या पाणी घातलेले. मीठ चवीप्रमाणे घालायचं आणि 10 मिनटाभरात भात आपल्याला इथे बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचा. तर 10 मिनटं झालेले आणि तुम्ही इथे बघू शकता छान भात शिजला गेलेला आहे. जास्त चिकट नाही झालेला, जास्त मोकळाही नाही झालेला आहे, एकदम मीडियम झालेला आहे, जसा मला पाहिजे तसा. तुम्हाला जर मोकळा सुटसुटीत पाहिजे नसेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आणि या पद्धतीने जर तुम्हाला ओलसर पाहिजे नसेल तर अगदी 2 वाटी घालायच्या. भात बनून झाला की तोंडी लावण्यासाठी आपण इथे किस तळून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने हा उन्हाळी वाळवण केलेला उपवासाचा किस आहे बटाट्याचा आणि तो आपल्याला इथे तळून घ्यायचा. आता आपल्या इथे किस तळून झाला की आपली उपवासाची थाळी बनवून घ्यायची. सगळ्यात पहिली मस्त अशी झणझणीत पांढरशुभ्र आमटी, मस्त पांढरा शुभ्र असा फोडणी देऊन केलेला वरईचा भात आणि तोंडी लावायला किस आणि हिरव्या मिरच्या मी इथे पहिल्याच तळून घेतलेल्या आहे. तर अशा पद्धतीने आज आपण अगदी आपल्या मराठमोळी पद्धतीने शेंगदाण्याची आमटी आणि वरईचा भात मी इथे बनवून घेतलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशीच एखादी रेसिपी परत एकदा घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. तोपर्यंत बाय बाय.